नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवराष्ट्राच्या नवदुर्गा या सत्रांतर्गत विविध प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना आपण भेटत आलेलो आहोत. आज आपल्यासोबत अशीच एक आगळी वेगळी महिला जी आहे ती जोडलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत पोलीस क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारची पदकं मिळवलेल्या, विविध प्रकारची पदकं ज्यांनी संपादन केलेली आहेत, अशा शीतल खरटमल मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं नवराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत आहे. खरं तर तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, त्याचबरोबर मार्शल आर्ट असू दे किंवा आणखीन विविध स्पोर्ट्समध्ये तुम्ही छानशी अशी कांस्य, गोल्ड पदकं पटकावलेली आहेत. कसा हा तुमचा एक प्रवास होता हे आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार, मी शीतल मल्लिकार्जुन खरटमल. मी ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये आहे, कार्यरत आहे सध्या. आणि आत्ताच एशियन झालेले आहेत, त्याच्यामध्ये मला कांस्य मेडल आहे सुमो रेसलिंगला. आणि माझा प्रवास हा खूप खडतर पण होता आणि त्या परिस्थितीतून मी मात करून इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2003पासून स्टार्टिंग केलेली आहे, स्कूल एजपासून. आणि माझ्या आईवडिलांनी खूप मला साथ दिली याच्यामध्ये. आणि माझं यामागचं खूप स्ट्रगल आहे. मी रोज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून, मग माझी ड्युटी करून, परत संध्याकाळी प्रॅक्टिस करून इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर हा माझा दिनक्रम आहे रोजचा. आणि या क्षेत्रामध्ये येताना मला खूप साऱ्या अडचणी आल्या, जेणेकरून माझे आईवडील जेव्हा मला ह्या क्षेत्रामध्ये टाकलं मार्शल आर्टमध्ये, तर त्यावेळेस आईवडिलांना लोक म्हणायची, अरे मुलगी आहे, कशाला तुम्ही शिकवताय, मारामारीचे गेम कशाला शिकवताय. पण आज प्राऊड फील होते की आपण एक मार्शल आर्ट आहोत. तर खूप असं प्राऊड फील होतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये आल्यापासून स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल खूप मेंटेन झाली आणि 4 लोकांपर्यंत आपण पोचतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आज. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी आणि प्रत्येक मुलींनी सेल्फ डिफेन्स शिकला पाहिजे, कारण काळानुसार आज सेल्फ डिफेन्स होणं खूप गरजेचं आहे महिलांसाठी. तर माझी तेवढी सगळ्यांना इच्छा आहे की प्रत्येक मुलींना डान्स किंवा इतर क्लासेस न लावता तुम्ही सेल्फ डिफेन्सचे किंवा कराटेचे क्लासेस लावा, जेणेकरून ती मुलगी समोरच्याला प्रतिसाद तर करू शकेल. कारण काळानुसार खूप सारे गुन्हे घडतात आज आपल्या ह्याच्यामध्ये. तर ती ॲटलिस्ट तोंड तरी देऊ शकेल समोरच्या व्यक्तीला की बाबा समोरचा व्यक्ती एवढा आपल्याला हल्ला केला तर आपण प्रतिसाद कसा द्यावा किंवा प्रतिउत्तर कसं द्यावं, हे याच्यातून शिकवलं जातं. खरं तर या यशाचं श्रेय कुणाला द्याल आणि आलेल्या अडचणी, जसं तुम्ही म्हणालात की मला प्रवास हा खूप स्ट्रगल करणारा असा आहे, तर तो नेमका कसा प्रकारचा स्ट्रगल केलात हे आम्हाला ऐकायला आवडेल. ॲक्च्युली इंटरनॅशनलला जाताना खूप साऱ्या अडचणी आल्या मला, फायनान्शियली म्हणा किंवा परमिशन म्हणा, या गोष्टी खूप हार्ड होत्या. आणि त्या माझ्या डिपार्टमेंटने सुद्धा मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, वेळोवेळी मला मदत केलेली आहे. आणि माझ्या आईवडिलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मदत केलेली आहे. सध्याची आपण परिस्थिती बघतो, तुम्ही ज्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये आला तेव्हा स्पोर्ट्सबाबत इतकी जनजागृती नव्हती किंवा नोकरीच्या संधी देखील उपलब्ध नव्हत्या. मात्र तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा इथे कार्यरत होताना कशा प्रकारचा फायदा झाला? ॲक्च्युली माझी स्पोर्ट्समधूनच भरती आहे, पोलीस भरती. मी 2010च्या बॅचची आहे. तर त्या काळात स्पोर्ट्सला एवढी व्हॅल्यू नव्हती, पण आत्ताच्या काळात खूप व्हॅल्यू आहे. आणि खूप सारे स्पोर्ट्ससुद्धा आत्ता नव्याने इन्क्लूड झालेले आहे. त्यामुळे आत्ता मुलांना संधी खूप आहेत स्पोर्ट्समधून, आणि त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि स्पोर्ट्समधून तो लाभ मिळावा, अशी गव्हर्मेंटला पण मी हे करते की म्हणजे विविध गेमला पण मान्यता मिळून त्यांनाही 5% आरक्षण द्यावं, असं माझी महाराष्ट्राला शासनाला पण विनंती आहे. सध्याच्या जीवनशैलीनुसार आपण बघू शकतो की मैदानी खेळ जे आहेत त्याकडे बरंचसं दुर्लक्ष होते. मोबाईलमध्ये मुलं जी आहेत ती हरवत चाललेली आहेत. त्यामुळे स्पोर्ट्सकडे फारसं बघितलं तर बघतात किंवा मग नाही आवडीनुसार. तर मग त्यांना जे नाही बघत त्यांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? याच्या पुढची परिस्थिती खूप बेकार असणार आहे, कारण आपण मैदान बघितलं नाही तर आपण कसं राहणार हे समोरच्याला सांगू नाही शकणार. कारण मोबाईलमुळे खूप साऱ्या वाईट गोष्टी परिणाम होतात मुलांवर, लहान मुलांवर. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मैदानात गेला, जो गेम तुम्ही मोबाईलमध्ये खेळता तोच जर तुम्ही मैदानात खेळला तर त्याचे आपल्या शरीराला पण सवय होऊन जाते आणि आपलं शरीरसुद्धा सुदृढ राहील. खरं तर तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. अनेक गुन्ह्यांची प्रकरणं तुम्ही जी असतील ती जवळनं पाहिली असतील. मात्र एकंदरच या सगळ्या गोष्टी काम करताना लक्षात घेऊन कुठली गोष्ट सध्याच्या जीवनशैलीमध्ये इग्नोर करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय?
सर्वप्रथम तर मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मोबाईलमधून आत्मसात केल्या पाहिजे आणि स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा तुमच्या स्वतःच्या तब्येतीसाठी तुम्ही योगा म्हणा किंवा साधी एक आपण वॉकिंग करू शकतो आणि स्वतःला सदृढ ठेवू शकतो. भविष्यातलं तुमचं या क्षेत्रामधलं नेमकं स्वप्न काय आहे? भविष्यात मला ऑलिम्पिकला मेडल मिळवायचं आहे आणि भारतासाठी ही सगळ्यात मोठी कामगिरी असेल आणि माझ्यासाठी ही स्वतःसाठी माझी ऑलिम्पिकला मेडल मिळवावी ही खूप इच्छा आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो आता देवी माता विराजमान झालेली आहे, तिच्याकडनं स्त्रीशक्तीचा किंवा सध्या स्त्रीशक्ती ही तिच्याकडनंच आपल्याला मिळालेली आहे, तर त्या देवीच्या चरणी तुम्ही काय प्रार्थना कराल? देवीच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जेवढ्या काही आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा जेवढ्या काही स्त्रिया आहेत त्यांना एक चांगला प्रवास आणि जो इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलावा, जेणेकरून स्त्री म्हणजे फक्त नवदुर्गा म्हणून पूजली जाते, ती न पूजता ती आपण कंटिन्यू करावी असं मला वाटतं. आणि नवदुर्गा याचा अर्थ की खूप रूपे आहेत देवींची आणि त्याच्यातून खूप सारे गुण घेण्यासारखे पण आहेत. ती एवढ्या सगळ्या सहनशीलतेमधून बाहेर आली, त्याचप्रकारे आपली रोजची स्त्रीसुद्धा प्रत्येक सहनशीलतेमधून बाहेर येते. हे गुण घेण्यासारखे आहेत आणि सहनशीलता काही असते हे याच्यातून मला घ्यायला आवडेल. खरं तर महिला बोलल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या आल्या, तुमच्याकडे देखील एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, त्याचबरोबर घराची जबाबदारी आली, स्वतःची जबाबदारी आली. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कशा प्रकारे राखता आणि काय नेमका तुमचं सिक्रेट मूलमंत्र आहे? सिक्रेट मूलमंत्र असं काही नाही, पण स्वतःचा जो फिटनेस आहे तोच माझा सिक्रेट हे आहे. तर स्वतःचं सिक्रेट पण आनंदी ठेवण्यासाठी नेमकं तुम्ही काय काय करता? स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सर्वात माझं आवडतं हे बोललं तर मग व्यायाम, जो की ते केल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. तो सगळ्यात महत्त्वाचा माझा एक रहस्यमय आहे की मला सकाळी योगा प्राणायाम ह्या गोष्टी केल्याशिवाय माझा दिवस जात नाही आणि माझी जी प्रॅक्टिस असते ती मी डेली करते, त्यामुळं मी खुश असते. सध्याच्या जे काही प्रकार झालेले आहेत बाहेर लक्षात घेता किंवा महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत, मात्र तितकीच असुरक्षित देखील महिला आहेत, तर त्या सगळ्या महिलांना नेमकं तुम्ही काय आवाहन कराल? सध्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर महिलांवर खूप सारे अत्याचार वगैरे आपण पाहतो, तर त्या दृष्टिकोनातून ना प्रत्येक स्त्री घाबरली नाही पाहिजे, जेणेकरून समोर येऊन तिने ह्या सगळ्या गोष्टींना तोंड दिलं पाहिजे. आज आपल्याकडे पोलीसमध्ये म्हटल्यानंतर पोलीसमध्ये पण महिलांसाठी वेगळं हे आहे, आरक्षण ठेवलेलं आहे. त्याचप्रकारे महिला सेल आहे आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये, तिथे जाऊन जरी आपल्याला वाटत असेल पोलीस स्टेशनची भीती असेल तर महिला सेलमध्ये जावं तिने आणि तिथे आपले काही आपल्यावर अत्याचार झाले आहेत किंवा काय घडले आहे ते तिथे ते स्पष्टपणे सांगू शकते. किंवा आज हेल्पलाईन नंबरसुद्धा आपल्याला दिली आहे, त्याच्यावरसुद्धा आपण बोलू शकता. निश्चितच क्रीडा आणि पोलीस क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या शीतल खरटमल मॅडम यांचा जो कार्यप्रवास होता तो आपण ऐकून घेतला. त्याचबरोबर त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं महिलांना आवाहन देखील केलं आहे, ते म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सेल हा सध्या कार्यरत आहे. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या नवीन आधुनिक गोष्टी उपलब्ध आहेत याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर महिलांनी स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आरोग्याकडे देखील विशेष लक्ष द्यावं आणि व्यायामाचा देखील सराव करावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.